जाऊबाई ते साखर कुठं असते? थांब मी देते. एवढी भांडी तुझ्या लग्नात सुद्धा आली नव्हती, एवढी फोडतीस तू. बाई अगं जरा वाईस बघून काम करायचं की. सगळी साखर सांडली, सगळं डबा रिकामा केलं होय ग. हो मी काय म्हणते, हा डबा आपण असंच राहू देऊ, लागल तसं घेत जाऊ. एक एक साखरेचा दाना इचून डब्यात भर. मी मदत करते जाऊबाईंना. लाले, ए लाले. तात्या तात्या कशी आहेस बाळा? काय झालं बाळा? घरातला कोणी त्रास दिला का तुला? तुझ्या डोळ्यात पाणी कशा पाय? अगं कुणी त्रास दिला? हे बघ माझ्याकडे बघ, रडू नकोस. हे बघ रडून काय होणार नाही. मला पहिल्यांदा सांग, कोणी त्रास दिला तुला? बोल लवकर, तू फक्त सांग. आयुष्यभर रडू तुझी नाही बघ त्याला. तात्या गोपाळराव मला त्यांची बायको नाहीत मानत. मानत नाही म्हणजे? अरे त्याच्या मान्यानं काय होतं तवा? थांब रडू नकोस. अप्पा, ए अप्पा, काय झालं रे बोंबलायला? अप्पा काय काय चाललंय रे? नाही या घरात माझ्या पुरीला त्रास झालाच कसा? माझ्या पुरीच्या सुखासाठी तुमच्या खिशात एवढे पैसे ओतले मी, विसरलं काय? अरे माझ्यामुळे हे घर वाचलं, आणि त्याच घरात माझ्या पुरीला एवढा त्रास, तिच्या डोळ्यात पाणी. नाही नाही नाही, मी हे सगळं सहन करू शकत नाही. सांगा तुमच्या पोराला, सांगा ही त्याची बायको आहे, कळलं ना? तुमचा पोरगा तिला बायको मानत नाही. माझ्या लेकीला जर या घरात तिचं स्थान मिळालं नाही, तिला न्याय मिळत नसेल, तर आता इथं तिला मी गाडी लावतो. ए बाबा, हिला घरी घेऊन जा आणि काय करायचं ते कर, इथं नको. ए आप्पा, आता हेच तिचं घर आहे. होय ना? ही आमची सून आहे ना? मग आम्ही काय करायचं ते बघू ना. तू नाही घेत ना? अरे सून नंतर, आधी माझी लेक आहे ती. मग हिला घरी घेऊन जा. बाकी एवढेच ठेवायची का? झालं माप. नाव काय तुमचं? मनीषा. तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देता का? म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यावर घरी पोहोचवता का? नाही, वाचलं काय आपण करत नाही. तुम्हाला हे तेवून घेऊन जावं लागेल. अहो असं नका करू प्लीज. मी दुकानातच कशी बशी आली, मला एकटीला घराबाहेर पडायला परवानगी नाहीये. वाटलंच तर तुम्ही 100 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण प्लीज घरी ब्लाऊज आणून द्या मला. अहो बाई माणसाच्या घरी असं जायचं म्हटल्यावर लोकांना कळल्यावर त्यांना काय वाटेल? अहो कुणाला काहीच वाटणार नाही. उलट तुमचा स्वभाव किती चांगला आहे, तुम्ही स्त्रीचा किती आदर करता हे सगळ्या गावाला माहिती. वाटलं सर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आहे ना हे 500 रुपये घ्या गाडी खर्चासाठी, पण घरी ब्लाऊज आणून द्या ना प्लीज. हे पैसे बिशे तुम्ही ठेवून द्या बरं आतमध्ये. पहिल्यांदा पैसे ठेवा, पैसे नको मला. एक काम करा, हे तुमचा ऍड्रेस नाही इथं लिहून द्या. बरं. हे घ्या. येते मी.
तुला कटिंग पाहिजे ना? तू जरा वाईट वेळ दे की त्याला. अजून किती वेळ देऊ? लहानाची एवढी मोठी झाले, किती दिवस राहते इथं, तरी मला बायको मानत नाही. ते सतत घालून पाडून बोलतात. कधीतरी वाटतं जीवच द्यावा जाऊन आता. अगं तुला घातलं म्हणून डाबऱ्यात, तुला तुझं दागिन्याची झाली चोरी सणासुदीच्या दिवशी. कर्म कहाणीनं ऐकायला नाही कुणी, सुटली खाजन आली लाज तुला. अशी गत आहे तुझी. अगं त्या मुडद्यासाठी एवढ्या जीवाचा आटापिटा करायची काय गरज आहे ग तुला? नाहीतरी तो तुला बायको मानतच नाहीये. चल उठ इथनं. ए उठ 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 चल चल बाहेर हो. चल 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 निघ. काय करताय? आत्ताच तिचा बाप तमाशा करून गेलाय ना. नुसतं आगीत भाड काढवायचं काम करता ती आत्या. हो कंची कुत्तीन मली द्यायला उठती. तुम्ही दोघे बी बाजूला सरकवण्याचं तुमचं कॉन्टिन्यू